नमस्कार मित्रांनो, आज आहे डेज ऑफ 299 या चॅलेंजचा 5वा दिवस। तर मी आज तयार झालो आणि आता जात आहे डायरेक्ट शॉपकडे। आज जिमला वगैरे काही गेलो नाही, आज पण उठायला उशीर झालाय। मग आता मी पिझ्झा बेस आणि ब्रेड घेऊन जात आहे शॉपवर, जे की पवार कॅफेवर। आज मी काय 4 व्हीलर वगैरे काही आणलं नाही, आज स्कूटी आणले। हे बघा, आज सर्व माल स्कूटीवर घेऊन जात आहे। मग मी किराणा दुकानावर आलो, माल वगैरे सावकारने पॅक करून ठेवले होते। आता हे किराणा घेऊन जात आहे पवार कॅफेवर। मग मी किराणा माल घेऊन आलो दुकानावर। मग मी व्हेजिटेबल वगैरे स्वच्छ धुवून पावभाजी उकळायला ठेवलो। पावभाजी उकळल्यानंतर ह्याला फोडणी मारून घेतो। आणि इकडे बघा, राहुल मंचुरियन काढत आहे। हे बघा, इकडे गरमागरम मंचुरियन निघत आहेत। व सर्व मटेरियल रेडी झाल्यानंतर आम्ही सर्व मटेरियल तिसऱ्या ब्रँचला घेऊन जात आहोत। दुकान चालू केल्यानंतर मला कस्टमरचं 2 कोल्ड कॉफीचं ऑर्डर आलं। मग अशा प्रकारे हे बघा, राहुलने कस्टमरचं सँडविच रेडी केला। आता ह्याला कटिंग करणार आणि कस्टमरला आम्ही टेबलला देऊन टाकू। नाही सॉरी, पार्सलचं सँडविच आहे, पार्सल आहे, स्पेशल सँडविच। तर आज आम्हाला 150 प्लेट पावभाजीचं ऑर्डर आलं। हळदी कुंकूच्या कार्यक्रमानिमित्त आम्हाला 150 प्लेट पावभाजीचं ऑर्डर आलं। मग मला ह्या सरांचं ऑर्डर आलं पनीर पिझ्झा मीडियम साईज पार्सल। आता पनीर पिझ्झा मी स्वतः बनवत आहे, दुसरं मंचुरियन काढत आहे, म्हणून मी आता एक पनीर पिझ्झा करत आहे। अशा प्रकारे पिझ्झाची टॉपिंग केलो। आता हा पिझ्झा बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये टाकत आहे। हे बघा, ओव्हनचं टेम्परेचर फुल झालेलं आहे। बघा, पनीर पिझ्झा ओव्हनमध्ये टाकला, बेक होत आहे हा पिझ्झा। चांगल्या प्रकारे बेक झाल्यानंतर मी ओव्हनमधून बाहेर काढेन। अशा प्रकारे पनीर पिझ्झा मीडियम रेडी झालेला आहे। आता बॉक्समध्ये पॅक करून कस्टमरला देऊन टाकतो। मला या भैयाचं फ्राईड राईसचं ऑर्डर आले। हे बघा, अंकुश इकडे फ्राईड राईस फ्राय करत आहे। अशा प्रकारे हे बघा, पावभाजी रेडी झाली गरमागरम। ते मला 150 प्लेट ऑर्डर आलं होतं, ते पावभाजी मी आता ह्या पातेल्यामध्ये भरून ऑर्डरच्या ठिकाणी घेऊन जात आहे। मग मी शॉपवर आलो। शॉपवर आल्यानंतर हे बघा, 2 कस्टमर बसले आहेत इकडे। इकडे नूडल्स खात आहेत। हे भैया पिझ्झा सांगितले होते, पिझ्झा खाऊन बसलेत। हे बघा भैया मध्ये, बघा इकडे किचनमध्ये समाधान बसतात। आणि हे बघा रोहित। मग हे भैया आले, भैयाचा ऑर्डर घेतलो, 1 चीज पिझ्झा आणि 1 चीज सँडविच। रोहित, 1 चीज पिझ्झा आणि 1 चीज सँडविच। आणखीन एक मॅडमचं पनीर पिझ्झा मीडियम पार्सलचं ऑर्डर आलं। अशा प्रकारे पनीर पिझ्झा हा रेडी झाला मित्रांनो। पिझ्झा कट झाला, आता हा पिझ्झा बॉक्समध्ये पॅक होईल आणि आता पॅक झाल्यानंतर कस्टमरला पार्सल देऊन टाकतो। हे बघा, आज वरचं सेटअप बंद आहे, कारण की एक स्टाफ मेंबर आज आला नाही। मी घरी आलो, जेवण वगैरे केलो। आता मला झोप येत आहे, थोडं 1 ते 2 तास मी झोप घेतो, नंतर शॉपवर जातो। मित्रांनो, झोपा म्हणलो तो झोप काय झाली नाही। आता फ्रेश झालो। आता मला 150 प्लेट पावभाजीचा ऑर्डर आहे। आता मी जात आहे, सर्व तयारी करत आहे। दाखवतो तुम्हाला काय काय तयारी करणार आहे मी। सूरज आणि मी जात आहोत ऑर्डरच्या ठिकाणी। 150 प्लेट पावभाजीचा ऑर्डर आहे, सूरज आणि मी। हे बघा, दोघं मिळून जात आहोत ऑर्डरच्या ठिकाणी। तर मी आणि सूरज 4 व्हीलर काढलो। आता जात आहोत जे पावभाजीसाठी मला ऑर्डर आलं होतं ते ऑर्डर कंप्लीट करायला। घरी आलो, तवा वगैरे घरी होता। मग मी लिंबू, कांदा आणि कोथिंबीर हे बघा पॅक करून घेतलो। त्यानंतर मी पावभाजी जे सकाळी पातेल्यात भरलो होतो ते पावभाजीचं पातेलं घेतलो। मग आम्ही गाडीमध्ये सर्व माल टाकलो। आता जात आहोत लोकेशनवर आणि सूरज सर्व गाडीमध्ये माल भरलो। लोकेशनवर आलो, आता सर्व माल वगैरे सेटअप वगैरे लावून घेतो मी। सर्व गाडीमधलं जे आपण साहित्य आणलं होतं ते सर्व आपण सेटअप लावून घेऊ आता थोड्या वेळात। मग मी रिटर्न शॉपवर आलो। हे बघा, गर्दी आहे इकडे, पण कस्टमर बसलेत। आता मी चार्जर विसरला होता, चार्जर घेतला आणि सरांनी टिश्यू आणायला सांगितले होते। हे बघा, या पोत्यामध्ये टिश्यू वगैरे घेतलो। आता जात आहे रिटर्न त्या लोकेशनवर। मग मी आणि सूरज गाडीमधलं सर्व सामान काढून घेतलो व त्यानंतर सर्व सेटअप लावून घेतलो। आणखी कार्यक्रम सुरू झाला नव्हता, कार्यक्रमाला आणखी थोडा वेळ आहे। कार्यक्रम आणखी चालू झाला नव्हता। हे बघा, इकडे लेकरं मस्ती करत आहेत। हे बघा, आम्ही सर्व सेटअप लावून 1 तास झालं निवांत बसलोत आम्ही, म्हणजे अगोदर सेटअप लावून घेतलो, आणखी कार्यक्रम सुरू झाला नाही। बघा, इकडे अगोदरच आम्ही त्या हिशोबानं 150 प्लेटच्या हिशोबानं पावचं स्टॉक एवढं आणलो। मग आम्ही ऑर्डर द्यायला सुरुवात केलो। हे बघा, इकडे पाव शेकत आहे सूरज। हे बघा, इकडे पाव शेकत आहे सूरज। हे बघा, अशा प्रकारे ऑर्डर देत आहोत। आता मी स्वतः प्लेटिंग करत आहे, म्हणून मी प्रत्येक वेळेस मोबाईल हातात धरू शकत नाही। म्हणून आता पूर्ण काय करतो माहिती आहे का, मोबाईल एका ठिकाणी ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो की मी काय काम करतो काय नाही, सर्व दिसेल तुम्हाला। मग इकडे कार्यक्रमाला सुरुवात पण झाली। हे बघा, हे काय मॅडम,
तर मला पण भूक लागली होती, मी पण आता 1 प्लेट पावभाजी खात आहे. सूरज इकडे बघ. सूरज हे बघा, आमचा स्टाफ मेंबर पण हो का, ह्याला पण भूक लागली आहे. हा पण पावभाजी खात आहे आता. हे कॅमेरावाले भैया तर आपले मित्रच निघाले. जे आम्ही दुपारी सेटअपला आलो होतो ते सेटअप बंद करून आम्ही रिटर्न शॉपवर जात आहोत. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सर्व रिटर्न सामान आणलं होतं ते सर्व घेऊन आपण रिटर्न शॉपवर जात आहोत. आज होता डेज ऑफ 299चा 5वा दिवस. 299 दिवस पूर्ण करणार. जर तुम्ही ह्या प्रवासात असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.